नमस्कार मंडळी. माईक आता एका जबरदस्त अशा वळणावर आलेली आहे. इकडे कमीच्या जीवावर उठणाऱ्या अनिकाला आणि कामिनीला धडा शिकवण्यासाठी आता गौरी स्वतः कमीची ढाळ बनून पुढे येणार आहे आणि कमीचा जीव वाचवत कमीच आपली मुलगी असल्याचं सत्यसुद्धा सगळ्यांच्या समोर आणणार तर आहेच, पण अनिकाला आणि कामिनीला आता जन्माची अद्दल घडवणार आहे. आणि या सगळ्यामध्ये आता जेव्हा निंगी आणि ऋषी जो काही कामिनीचा आणि अनिकाचा कट आहे तो सगळं काही त्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला आहे. आणि हे सगळं सत्य आता अन्नपूर्णा आणि राजनच्या समोर आणत अनिकाला आणि कामिनीला तर ह्या दोघांनी पूर्णपणे एक्सपोज केलेला आहे. आता हा सगळा प्लॅन कमी आणि ऋषीने कशा पद्धतीने घडवला आणि ऐनवेळी येऊन गौरीने कमीचा जीव वाचवत सगळं सत्य सगळ्यांच्या समोर कसं आणलं, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे अनिका कमी आणि निंगीच्या रूममध्ये येते. निंगी रूममध्ये एकटीच असते आणि त्यावेळेला आता अनिका कमीबद्दल बऱ्याच काही बोलत असते. आता निंगीला खरं तर अनिकाचा खरा चेहरा माहीतच आहे, पण अनिकाला असं वाटत असतं की अजूनही कमीला आपल्याबद्दल काही माहीतच नाही आहे आणि ती कमीबद्दल असं काहीतरी बोलत असते आणि त्याच्यावर आता निंगी चिडते आणि त्या दोघींमध्ये भांडणं होतात. आणि तेवढ्यातच आता तिथे कमी येते आणि निंगीच्या एक सणसणीत कानाखाली लावून देते आणि म्हणते की अनिका माझी बहीण आहे, माझ्या बहिणीला असं काही बोलायचं नाही आणि मी ते खपून घेणार नाही. आता ह्या दोघी जणी आहेत, कमी आणि निंगी, मुद्दामच अनिकासमोर खोटं खोटं भांडण्याचं नाटक करत असतात आणि तिचा विश्वास बसावा म्हणून कमी निंगीच्या कानाखाली मारते. आता हा सगळा काही ड्रामा झालेला असतो. खरं तर निंगीच्या खूपच कानाखाली जोरात लागलेली असते. आता अनिकाचा ट्रस्ट बसतो की खरंच कमी अजूनही आपल्याच बाजूने आहे, तिला आपल्याबद्दल असा कोणताच पुरावा मिळाला नाही आहे अशी आता अनिकाची खात्री होते. आणि खरं तर हा सगळा त्यासाठीच प्लॅन केलेला असतो. ऋषी आता इकडे बाहेर निंगीजवळ येतो आणि म्हणतो की काय झालं. निंगी म्हणते की बघ ना, खोटं खोटं का होईना पण त्या कमीने माझ्या केवढं कानाखाली मारलं. ऋषी म्हणतो की अशा मोठ्या लढ्या करताना छोट्या छोट्या गोष्टी सहन कराव्याच लागतात. ऋषी म्हणत असतो की आता आपली पहिली स्टेप पूर्ण झाली, आपण अनिकाचा विश्वास संपादन केला की आपल्याला तिच्याबद्दल काहीच माहिती झालं नाही आहे. आता आपण दुसऱ्या प्लॅनिंगला सुरुवात करूया. इकडे आता कमी ही जी आहे ती ऋषीला भेटायला येते. कमी खरं तर ह्या सगळ्या गोष्टीची आता भीती वाटायला लागलेली असते, पण ऋषी तिला मोटिवेट करत असतो आणि म्हणत असतो की ह्या दोघींचा खरा चेहरा जर समोर आणायचा असेल तर आपल्याला हे करावंच लागणार आहे. आणि खरं तर त्या दोघी जणी तुझ्या जीवावर उठल्यात, त्या कधी तुझ्या बाबतीत काय करतील काहीच सांगता येत नाही आणि त्याआधीच आपल्याला त्यांचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणायलाच हवा. आता कमी ह्या सगळ्यासाठी तयार झालेली असते, पण तिला कुठेतरी भीतीसुद्धा वाटत असते. कमी म्हणते की एवढं सगळं मला जमेल ना, आपण जो प्लॅन केलेला आहे तो बरोबर पूर्ण होईल ना. ऋषी म्हणतो काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. इकडे राजनला टेन्शन आलेलं असतं की अन्नपूर्णा आजीने कमीचं आणि ऋषीचं लग्न ठरवलंय, म्हणजे हा कुठेतरी कमीवर होणारा अन्याय आहे. आणि त्याला असं आता वाटतं की आपण हा झाला तेवढा सगळा प्रकार बस झाला, आता सगळं काही आहे ते अन्नपूर्णा आजींना खरं खरं सांगून टाकूया. आणि तो सुद्धा कमीला म्हणतो की कमी आपण आजच्या आजच आईला सगळं सांगून टाकू. कमी म्हणतो की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आपण अन्नपूर्णा आजींना सगळं खरं सांगू, पण आज नाही, आज आज नको, उद्या नक्की. आपण उद्या अन्नपूर्णा आजींना नक्की सगळं खरं सांगू. आज माझं खूप महत्त्वाचं काम आहे, ते पूर्ण झालं की उद्या नक्कीच अन्नपूर्णा आजींना आपण सगळं खरं सांगून टाकू. आणि आता राजनसुद्धा हो म्हणतो आणि कमी आणि राजन आता जो काही इतके दिवस त्याने जो लपंडाव केला आहे, अन्नपूर्णा आजींपासून जे सत्य लपवलेलं आहे ते सगळं काही अन्नपूर्णा आजींना ते सांगून टाकणार आहेत. पण इकडे मात्र आता ऋषी हा कमीला फोन करतो. ऋषीचं आणि कमीचं दोघांचं सुद्धा फोनवरती बोलणं चालू असतं आणि त्याच वेळेला मागून आता साधना आलेली असते आणि साधनाने ऋषीचं आणि कमीचं बोलणं ऐकलेलं आहे. ऋषी कमीला मोटिवेट करत असतो आणि सांगत असतो, कमी आपण जे करतोय ते योग्यच आहे, काही झालं तरी अनिका आणि कामिनीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यायलाच हवा. इतके दिवस ते आपल्या सगळ्यांना फसवत आलेले आहेत. तिने तुमच्यावरती चोरीचा आळ आणला, तुला कॉलेजपासून लांब ठेवलं आणि या सगळ्या एवढंच नाही तर आता त्या तुझ्या अक्षरशः जीवावर उठलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आता आपल्याला थांबून चालणार नाही. कमीच्या मनात अजून तीच भीती असते, आपण एवढी मोठी रिस्क घेतोय, एवढा मोठा प्लॅन केलाय, पण हा जर प्लॅन फसला तर अन्नपूर्णा आजींना खूप त्रास होईल. मला माहिती आहे त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आपण पण जशाच तसं वागायला हवं का. ऋषी म्हणतो की आपण जशाच तसं नाही वागणार आहोत, पण त्यांचा खरा चेहरा जर सगळ्यांसमोर आणायचा असेल तर आपल्याला हे सगळं करावंच लागेल. आणि कमी खरं तर मी ह्या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या असत्या. खरं तर आदित्यकडून आपल्याला खूप मोठा पुरावे मिळाला आहे, आपण त्या गोष्टी करून एक्सपोज त्यांना करू शकतो. पण अनिका आणि कामिनीने तुला जो मारण्याचा, जीवे मारण्याचा जो प्रयत्न केला ना, ती गोष्ट अशी सोडून चालणार नाही. आज आपण त्यांना सोडलं तर उद्या त्या आणखीन पुन्हा प्रयत्न करू शकतात
आणि त्यांचा खरा चेहरा आपल्याला काही झालं तरी अन्नपूर्णा आजी आणि राजन काकाच्या समोर आणायलाच हवा. आणि त्यासाठी कमी आपल्याला एवढी मोठी रिस्क घ्यावीच लागणार आहे. आणि तू घाबरू नकोस, आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. आता ऋषी एवढं सगळं कमळीशी बोलत असतो आणि त्याच वेळेला तर गौरीने सगळं ऐकलंय आणि गौरीला कळतं की म्हणजे कामिनीने आणि त्या अनिकाने कमळीला मारण्याचा प्लॅन केलाय. कमळीच्या जीवाला धोका आहे, असं होऊन चालणार नाही. गौरी प्रचंड घाबरते आणि म्हणते की नाही नाही, मी आताच कमळीपाशी जाते. त्या दोन्ही कैदाशिनी माझ्या मुलीच्या जीवावर उठल्यात, मला आता थांबून चालणारच नाही. आता हा दोघांचा जो प्लॅन झालेला आहे तो आता इकडे जो आहे तो गौरीने ऐकलेला आहे. इकडे दुसऱ्या दिवशी आता कमी देवी आई जवळ आलेली असते. हात जोडून प्रार्थना करते की आई, तुला माहिती आहे की मी जे काही करते ते चांगल्यासाठीच करते. खरं तर अनिकाचा आणि कामिनी आजीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे, म्हणून मला एवढं मोठं पाऊल उचलावं लागतंय. तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे आणि जे काही आम्ही करणार आहोत ते सगळं काही व्यवस्थित होऊ दे. आता इकडे अनिका कमीजवळ येते आणि कमीला घेऊन बाहेर गार्डन एरियामध्ये येते. आता हा सगळा प्लॅन जो अनिकाचा ठरलेला आहे त्याप्रमाणे अनिका आणि कामिनीने स्वतःच्या प्लॅनिंगला सुरुवात केली आहे. तिकडे निंगी आणि ऋषी दोघंसुद्धा आलेले आहेत. निंगीला प्रचंड राग येत असतो. अनिकाचा तो खोटा खोटा चेहरा, खोटं खोटं वागणं तिला प्रचंड खटकत असतं. ऋषीसुद्धा लांबून हे सगळं काही पाहत असतो. ऋषी म्हणतो की अनिका, तुझा हा खोटा चेहरा बस कर, आज तुझी सगळ्यांसमोर वाटच लावणार आहे. कामिनी आणि अनिकाच्या प्लॅनिंगप्रमाणे ठरल्याप्रमाणे आता ती मुलगी, जी मुलगी कमीच्या वेशामध्ये आहे, ती तिथे आलेली आहे. आणि अनिकासुद्धा आता कमीला घेऊन बाहेर गार्डन एरियामध्ये येते. आणि जेव्हा अनिका आणि दोघीसुद्धा आता तिथे बोलत असतात आणि त्याच वेळेला ती मुलगी मध्येच येते, अनिकाला जोरात धक्का मारते आणि त्या दोघींच्या मधून ती जाते. तिच्या हातामध्ये चाकू असतो आणि ती आता अनिकावर हल्ला करणार असते. आता हा सगळा काही अनिकाचा प्लॅन असतो आणि कमीलासुद्धा ही माहिती आहे की हा सगळा त्याने ठरवून आणि जाणून बुजून केलेला प्लॅन आहे. पण अनिका पुढे कोणती स्टेप घेईल याचा आता कोणालाच अंदाज नसतो. पण इकडे ऋषी आणि निंगीने मात्र अनिकाचा डाव उलझून लावलेला आहे. कारण या सगळ्यात निंगी आणि ऋषी दोघंसुद्धा सगळं काही रेकॉर्ड करत असतात. मुलगी ती तिथून पळून जाते आणि आता तो चाकू कमीच्या हातात आलेला आहे. अनिका म्हणते, कमी सोड मला, कमी सोड, काय करतेस, मला मारणार आहेस का, मारून टाकणार आहेस का, वाचव, सोड मला, असं म्हणत असते. कमीने खरं तर आता ती कमी अनिकावर हल्ला करतच नसते, पण अनिकाने मुद्दाम तिचा हात पकडून ठेवलाय आणि असं दाखवून देते जणू काही कमीच माझ्यावरती हल्ला करते. आता हा अनिकाचा प्लॅन चालू असतो आणि त्यातच आता जी कामिनी आहे ती मागून येते. आता त्यांच्या ठरलेल्या प्लॅनिंगप्रमाणे कामिनी येणार आणि कमीच्या डोक्यात काठी घालणार असते. आता हे सगळं जेव्हा चालू असतं त्याच वेळेला तिकडे आता गौरीसुद्धा येऊन लपून बसलेली आहे. कारण गौरीला माहिती झालंय ह्या अनिकाचा आणि कामिनीचा कमीला मारण्याचा प्लॅन आहे. गौरीला राहत नाही, ती येते आणि तिथे लपून बसते. आपल्या मुलीच्या जीवावर उठणाऱ्या त्या कैद्याशींना आता तिला सोडायचं नसतं. ज्यावेळेला आता कामिनी कमीच्या डोक्यामध्ये ती काठी जाऊन मारणार तेवढ्यातच आता गौरी पुढे धावत येते आणि ती काठी पकडते. कामिनीचा कमीवरचा वार चुकलेला असतो. तो वार आता इथे गौरी स्वतः झेलते आणि कमीची सुखरूप सुटका करते. पण आता या सगळ्यामध्ये आता अनिकाला आणि कामिनीला खूप मोठा झटका लागलेला आहे. कारण त्यांनी ठरवलेल्या प्लॅनिंगप्रमाणे काहीच घडलेलं नाही आहे. त्यांना असं वाटत असतं की कमी आज नक्की संपणार, पण ऐन वेळेला गौरीने तिथे येऊन कमळीचा जीव वाचवलाय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गौरीला तिथे पाहून आता कामिनीला मोठा झटका लागलेला आहे. ही गौरी इथे कशी काय आली आणि तेही कमीला वाचवायला? तिने तर सांगितलं होतं की कमी तिची मुलगी नाही आहे म्हणून, मग ती कमीला वाचवायला इथे कशी काय आली? म्हणजे ही आपल्याशी खोटं बोलली. आता इकडे कामिनीला प्रचंड राग येतो, पण कामिनीला हे माहीतच नसतं की आपण जो प्लॅन केलेला आहे तो आधीच या सगळ्यांना माहिती झालाय आणि ह्या सगळ्यांनी खूप मोठं षडयंत्र रचलेलं आहे. कामिनी प्रचंड घाबरते आणि तिच्या हातातली काठीच खाली टाकून देते. इकडे आता गौरी कमीला सांभाळते, सावरते. कमीला सुद्धा मोठा आता धक्का बसलाय की आई इथे कशी काय आली? तर इकडे एका बाजूला आता निंगी, ऋषी आणि अन्नपूर्णा आणि राजन हे चौघं सुद्धा उभे असतात आणि हा सगळा प्रकार आता हे चौघं सुद्धा पाहत असतात. निंगीने तर सगळं काही आता कमीच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये आता रागिणीचा, कामिणीचा आणि अनिकाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला आहे. म्हणजे हे सगळं नाटक होतं कमीला फसवण्यासाठी आणि कमीला मारण्यासाठी. हा अनिकाचा आणि कामिणीचा डाव होता हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. कमीला मारण्यासाठी ह्या दोघींनी एवढं मोठं षडयंत्र रचलं होतं, हे सगळं काही आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. आणि अनिका म्हणते, तुम्ही इथे सगळे काय करताय, तुम्ही हे सगळे इथे कशाला आलात? निंगी म्हणते की आम्ही केव्हाच इथे होतो, आम्हाला तुझा हा प्लॅन केव्हाच माहीत झाला होता आणि म्हणूनच आम्ही इथे सगळेजण लपून बसलो होतो. आणि आता तू इथे जे काही नाटकं केलीस ना ती सगळी काही आम्ही पाहिलेली आहेत आणि सगळं काही मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं आहे. आता अन्नपूर्णा, राजन ह्या सगळ्यांनीच पाहिलेलं आहे आणि आता अनिकाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलाच आहे. कमीला मारण्याचा एवढा मोठा कट आणि त्या सगळ्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गौरी सगळ्यांच्या समोर आलेली आहे. राजनने गौरीला पाहिल्यानंतर राजन म्हणतो, गौरी तू इथे कशी? आता अन्नपूर्णा आजीने सुद्धा गौरीला पाहिल्यानंतर अन्नपूर्णा आजी म्हणतात की ही गौरी तू इथे?
गौरी म्हणते की हो, मी इथे आले माझ्या लेकीचा जीव वाचवायला. ह्या 2 कैदाशीनी माझ्या लेकीच्या जीवावर उठल्या होत्या. तिला सावरायलाच आले आहे मी ते. खरं तर आता इथे सगळ्यांचा खूप मोठा गोंधळ उडालेला आहे. कारण कमीच्या समोर तिची आई आलेली आहे. तिला हा मोठा शॉक आहे की आई इथे कशी काय? ऋषीच्या समोर ती साधना म्हणून आलेली असते. ऋषी म्हणतो की साधना काकू तू इथे कशी काय आली? कामिनीसाठी हे सुद्धा हे मोठं खूप सरप्राईज असतं की ही गौरी तर म्हणाली होती की तिची मुलगी ह्या जगात नाही आहे, कमी तिची ही मुलगी नाही आहे. आणि आता इथे राजनला सुद्धा मोठा प्रश्न पडलाय की गौरी म्हणाली होती की आपली मुलगी या जगात नाहीये, मग ही कमीला वाचवायला इथे कशी काय आली? आता एका मागोमाग एक सगळ्यांचे प्रश्न सुरू होतात. कमी म्हणते की आई तू इथे कशी काय आली, तू इथे कशी काय पोचली? तर ऋषी म्हणतो कमी ह्या साधना मावशी आहेत, ह्या साधना मावशी तुझी आई आहेत. आता ऋषीच्या समोर वेगळाच प्रश्न आहे. सगळेजण गोंधळात पडलेत. आता इथे जेव्हा राजन म्हणतो की साधना मावशी, अरे ही साधना नाहीये, माझी गौरी आहे, गौरी. आता इकडे सगळेजण कोड्यात पडलेले आहेत, कोणाला काहीच कळत नाहीये. आता इथे रागिनी सुद्धा म्हणते की हे सगळं काय चाललंय? कोण गौरी म्हणते, कोण साधना म्हणते, कोण सरू म्हणते, नक्की काय आहे काय हा सगळा प्रकार? तेव्हा आता गौरी म्हणते की सांगते, मी सगळं सांगते. आज इतके दिवस जी गोष्ट मी सगळ्यांपासून लपवून ठेवली होती ना, ते आज सगळं काही सांगणार आहे. पण कामिनी मात्र आता इथे गौरीला डोळ्यांनी रोखत असते. तिला वाटतं की आता आपलं भांडण फुटणार. गौरीने जर तोंड उघडलं आणि सगळ्यांना सांगितलं तर आपलं काही खरं नाही आहे. निंगी म्हणते की सरू काकू सांग ना, तू इथे कशी आली? तुला इथं कुणी सांगितलं की आम्ही इथं हावते? आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता गौरी म्हणत असते की मी सगळं सांगते, सगळ्यांना सगळं काही सांगते. आणि आता इथे गौरी नव्याने एक कमीची आणि स्वतःची ओळख करून देते. सगळ्यात पहिली गौरी आता ऋषीला म्हणते की ऋषी बाबा मला माफ करा, मी तुमच्या घरी साधना म्हणून राहिले, पण मी खरंच गौरी आहे. मी इतके दिवस सगळ्यांपासून लपून राहिले आणि माझी ओळखसुद्धा तुम्हा सगळ्यांपासून लपून ठेवली. आणि कमीच माझी लेक आहे, कमी माझी मुलगी आहे आणि मीच गौरी आहे, राजन यांची पहिली बायको आणि कमीची आई. आता हे सगळं सांगत राजनला सुद्धा खूप मोठा धक्का बसलाय. कारण राजनला गौरीने सांगितलं होतं की आपली मुलगी ह्या जगातच नाही आहे आणि तिने तिच्या आयुष्याला नव्याने सुरुवात केली आहे. राजनला खूप मोठा झटका लागलेला असतो. गौरी म्हणते की मी तुम्हाला परवा भेटलात आणि जे काही सांगितलं ते सगळं खोटं होतं. मला खरं तर तुमच्या आयुष्यामध्ये यायचं नव्हतं आणि कमीला या दोघींपासून धोका आहे हे मला माहीत होतं, म्हणून हे सत्य कधीच तुमच्यासमोर आणायचं नव्हतं. पण मी काल ऋषीबाबांना फोनवरती बोलताना ऐकलं आणि तेव्हा कळलं की कमीला यांच्या दोघींपासून जीवाला धोका आहे.